आणि या इथे काही प्रकार घडतात. ते प्रकार म्हणजे असे तिकोनागड बोलतोय. आतमध्ये आल्यानंतर पूर्ण कातळात बनवलेलं आहे आणि एवढं भव्य दिव्य आहे, बघण्यासारखं आहे मित्रांनो. गंमत अशी मित्रांनो की त्या काळातलं तंत्रज्ञान किंवा गड बांधणीचा उपयोग आत्ताच्या काळात पण केला जातो, हे लक्षात ठेवा. पूर्ण कातळात कोरलेली मूर्ती. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे निखिल, तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ निखिल. आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये उभा असलेला, त्रिकोणी आकारामुळे दुरूनही ओळखू येणारा, इतिहास आणि निसर्ग यांचे अप्रतिम मिश्रण असलेला किल्ला म्हणजे तिकोना किल्ला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या या तिकोना किल्ल्याच्या प्रवासाला सुरू करूया. मला बरेचसे जण विचारत होते की बगिरा काय आहे. तुम्हाला बगिरा काय आहे काय नाही ना ते दाखवतो, तुम्ही बघून घ्या. तर ही आपली बगिरा आहे. मी माझ्या गाडीला नाव ठेवलंय बगिरा म्हणून, कारण खूप बल्की वाटते. तुम्ही जर समोरनं जर पाहिली पूर्ण बल्की आणि भरीव अशी गाडी वाटते, त्याच्यामुळे मी गाडीचं नाव बगिरा ठेवलंय. कशी वाटते गाडी मला सांगा. आजची राईड आपण ह्याच बाईकवर करणार आहोत. चला तर मग निघूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपली राईड चालू झाली आहे किल्ले तिकोना या दिशेने. तर पुण्यापासून तिकोना गडाचं अंतर जे आहे ते साधारण 50 ते 60 किलोमीटर आहे. तुम्ही बाईकनी किंवा गाडी कारनी जाणार असाल तर साधारण 1 ते 1.5 तास लागतो गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला. आणि रस्ता खूप चांगला आहे. मी ह्याच्या आधीही गेलो होतो. मी ज्यावेळी ह्या ब्लॉगिंग क्षेत्राची सुरुवात केली त्यावेळेस मी तो किल्ला केला होता आणि मला वाटते त्या किल्ल्यापासूनच मी थोडा जास्त बोलायला लागलो. कारण पहिल्यांदा जेव्हा आपण कॅमेरासमोर बोलतो ना त्यावेळी थोडं वेगळंच फील होतं. म्हणजे कॉन्फिडन्स हा प्रकार नव्हता की बिंदास बोलू कॅमेरासमोर काय आहे त्याच्यात. पण नंतर तो हळूहळू जसं मी ह्या क्षेत्रामध्ये पुढे चालत गेलो तसा मला एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्स येत राहिला. तर आपले व्हिडिओ तुम्ही बघतच असाल, कसे वाटतात मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपल्या ट्रॅव्हल विथ निखिलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, कारण भन्नाट बाईक राईड ट्रेक तुम्हाला पाहायलाच मिळतील आपल्या चॅनलवर. आणि त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या आपल्या ज्या काही ट्रिप होतील त्या पण आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. की असंच नाही की फक्त बाईक राईड आणि ट्रेक, बाईक राईड पण होईल. ज्या काही ट्रिप होतील छोट्या मोठ्या आपल्या बाईकसोबत किंवा फॅमिलीसोबत त्या पण तुम्हाला दाखवण्यात येतील. कसे वाटतात आपले व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर आता मी चांदणी चौकामध्ये आलो आहे. तुम्हाला रोडवर कळालंच असेल. चांदणी चौक, पौड, भूगाव ह्या मार्गे जाणार आहे मी तिकोना किल्ल्याच्या दिशेने. खूप जवळ आहे. जसा माझ्या घरापासून सिंहगड जवळ आहे तसा तिकोना किल्ला, तुंग किल्ला, लोहगड, विसापूर हे पण किल्ले जवळ आहे. म्हणजे माझ्या घरापासून भरपूर किल्ले मित्रांनो जवळ आहेत. राजगड असेल, तोरणा असेल, परत अजून लोहगड, विसापूर सांगितलं तुम्हाला, तुंग तिकोना सांगितलं. त्याच्यानंतर सिंहगड आहे, मल्हारगड आहे जो मराठ्यांनी शेवटचा गड बांधला होता. मित्रांनो, आपण साधारण आता 23 किलोमीटर अंतर राहिले गडाचं. आत्ताचा व्ह्यू कसा वाटला नक्की सांगा मला. तर मित्रांनो, भूगाव, तुरंगूट सगळं सोडून आल्यानंतर आपल्याला इथे असा एक बोर्ड लागतो, मुळशी, माले, कोळवण, इथे असे आहे बघा. आता मला वाटतं पौडमध्ये आलो आहे आणि पौडमधून इथनं असा राईट टर्न घ्यायचा आहे. हां, पौडमध्ये बरोबर. बस स्थानक उजव्या हाताला आहे माझ्या.
हे नाकोडा ज्वेलर्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथून आपल्याला राईटला वळायचं. राईटला वळाले की आपण गडाच्या दिशेने निघालोच. या इथून 22 किलोमीटर दाखवतं. म्हणजे पौड फाट्यापासून तुम्ही 22 किलोमीटर अंतर राहतं गडावर जाण्यासाठी. गुगल मॅपवर रस्ता पूर्ण अपडेटेड आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, रस्ता चांगला आहे, खराब नाही आहे. मित्रांनो, हा जो किल्ला दिसतोय तुम्हाला समोरचा, हा तिकोना आहे. तिकोना कन्फर्म झालं मला, कारण वरती एक मंदिर दिसते आणि त्याचा आकार पण त्रिकोणी. अरे बापरे. कमानीतनं आपल्याला उजवीकडे वळायचं. बघा, तिकोना असा बोर्ड लावला आहे. सरळ रस्ता जो जातो तो लोणावळ्याकडे जातो आणि आपल्याला वळायचं आहे. या इथे बघा तिकोना किल्ला, तर कमान पण लागली आहे मस्तपैकी. कमानीतून आत आलो की हे तिकोना पेठ नावाचं गाव आहे आणि समोरच किल्ला दिसतो. तर मित्रांनो, 1-1.5 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर, बाईक राईड नंतर मी तिकोना पेठ या गावामध्ये पोचलो आहे. या इथे आल्यानंतर आपल्याला पार्किंगची सोय उत्तम पाहायला मिळते. इथे 2 व्हीलरला 20 रुपये आणि 4 व्हीलरला 50 रुपये आकारले जातात. ज्यावेळी या इथे गर्दी असते त्यावेळी इथे हे गावातले जे ग्रामस्थ आहेत या इथे पार्किंगची सोय करून देतात. आपल्याला जबाबदारी पूर्णपणे त्यांची राहते. मी चौकशी केली ह्या गोष्टीची, ती एक चांगली गोष्ट आहे. मग आपल्याला काही पैसे द्यायला काय हरकत नाही, कारण या इथे काही घटना घडतात. कारण या इथे एक काका बसले होते, तर ते नेमके बाहेर गेले पटकन माझं सगळं हे आवरूस्तोपर्यंत. तर त्यांनी सांगितलं या इथे पेट्रोल चोरण्याचे किंवा गाड्यांशी छेडछाड केली जाते, मग ती 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो. त्यामुळे जर इथे येणार असेल तर गाडी सेफ जागी लावा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. आता मी पायथ्याला आहे, गाडी कुठे लावली, पार्किंगची सोय कशी आहे, कुठून कसं गडावर जायचं, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आता मी आलो कुठून तेही दाखवतो तुम्हाला, आणि जायचं आहे कुठून तेही सांगतो तुम्हाला. तर या इकडून आलो आहे मी. या इथे समोर किल्ला आहे बघा, हा बाले किल्ला दिसतो आहे. ध्वज वगैरे, बुरुज वगैरे चांगल्या प्रकारे दिसतो आहे. आणि या इथे आपली बघिरा लागली. हे जे बाबा आहेत त्यांचं जबाबदारी, त्यांचं पार्किंग आहे. आणि इथे रांश म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेल ह्यांचंच आहे. या इथे एक पार्किंगची सोय आहे, समोर पार्किंगची सोय आहे. या इकडून आलो आहे, समोर आपली बघिरा, आणि या इकडे जायचं आहे आपल्याला. हा एक रस्ता जातो लोणावळ्या साईडला बहुतेक अंदाजे. आणि या इथे बघा तुम्हाला असं बोर्ड दिसेल, गडावर जाण्याचा मार्ग असा बोर्ड दिसेल. अनेक प्रकारचे बोर्ड आहेत इथे. इथे नकाशा पण लावला आहे गडाचा, नकाशा बघून घ्या. आणि ह्या इथने आपल्याला पुढे जायचं आहे. हा पुरातत्व खाता ह्यांच्याकडनं हा बोर्ड लावण्यात आला आहे. पूर्ण माहिती दिली. या इथे गडाचं काम चालू होतं, पण आता ते थांबले वाटतं. त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे माहिती दिली, इथे काय काय पाहिलं आहे काय नाही. तो फलक आहे बघा, तिथून आलो मी. आणि अशा पद्धतीचा रस्ता आहे वरती जाण्यासाठी. खतरनाक असा रस्ता.
या इथे लिंबू सरबत ताक विकणारे असतात पण नाही आहेत. आता वरती वगैरे पाहायला मिळतं आहे का बघू. आणि आपला नवीन लुक कसा वाटतो सांगा. एकदम छोटी छोटी केस केलीत मी उन्हाळ्या कारण पण, आणि डॅन्ड्रफ पण झालते खूप सारे, आणि केस पण खूप गळतात ते माझे. भुंगा भुंगा केवढा आवाज करतो. टोपी घालतो. दोन तीन मिनटं चालून आल्यानंतर एक बोर्ड लागला आहे, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे ह्यांच्याकडनं मी तिकोनागड बोलतो आहे असा एक फलक लावला आहे. फलक दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण त्यांनी माहिती दिली आहे. मी तुम्हाला माहिती नंतर वाचून दाखवतो. आणि या इथून असा वरती मार्ग जायला. साधारण मित्रांनो ह्या गडाची उंची 3500 फूट इतकी आहे. साधारण तुम्हाला 1 ते पाऊण तास लागतो गडावर पोचायला. तुमच्या चालण्यावर पण डिपेंड आहे. आत्तापर्यंतचा असा मार्ग राहिला आहे, बघू शकता. इथे आल्यानंतर थोडीशी वळण आहे, असं चालून असं यायचं. सिमेंटच्या पायऱ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, पूर्णपणे वरतीपर्यंत आहे. आणि आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे गडाच्या. या इथून आलो मी. त्यानंतर एक रस्ता डावीकडे जातो. वरती छोटासा एक टेकडी आहे, त्या टेकडीवर. आणि एक रस्ता उजवीकडे जातो. आपल्याला ह्या रस्त्याने पलीकडे जायचं आहे. पलीकडं आपल्या उजव्या हाताला गड लागतो. आणि ह्या साईडला एक टेकडी म्हणता येईल आपल्याला, ती टेकडी आहे. तर आपण आता उजवी घेऊ आणि गडाच्या दिशेने जाऊया. पळत आलो त्यामुळे दम लागला आहे. तर आता मी मगाशी जसं म्हटलं एका पॉईंटपाशी येऊन पोचलो आहे. तर ही जागा जी आहे माझ्या मागं बघताय तुम्ही, ह्या जागेला मेट असं म्हटलं जातं. तर का म्हटलं जातं तेही सांगतो. तर जो कोणी आत्ता तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, जो कोणी गडावर येणारा माणूस असेल, मग तो निरोप घेऊन येणारा असू दे, पत्र घेऊन येणारा असू दे, किंवा काही गुप्त अशी कुठली गोष्ट सांगायची असेल, जसं की आत्ताच्या काळात सिक्रेट काही बोलणं असेल किंवा काही निरोप पोचवायचा असेल, तो ह्या जागेवर आधी सांगितला जायचा. मग तो निरोप किंवा जे काही सिक्रेट गोष्टी असतील त्या गडापर्यंत पोचायच्या. तर ह्या जागेला असं मेट असं नाव दिलेलं आहे. आता इथं पडझड झाली आहे, ह्याचं बांधकाम पण सगळं पडलेलं आहे. थोडेफार अवशेष, थोडाफार भाग याचा राहिला आहे, बाकी सगळं पडलेलं आहे या ठिकाणी. तुम्हाला ती जागा कशी आहे कशी नाही ते सगळं सांगतो. कुठून कसा रस्ता येतो तेही दाखवतो. या इथून आल्यानंतर आपल्याला या इथे हा निळा बोर्ड लागतो. मग असे सांगितलं श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांनी हा बोर्ड लावला आहे. याच्या आधी एक बोर्ड होता, तो पडला. आता हा नवीन बोर्ड लावण्यात आला आहे. आणि या इथे ती जागा आहे पूर्णपणे. आणि या इथून असा रस्ता आहे. तर इथंच अडवणूक केली जायची आणि ह्याच रस्त्यावर मध्ये म्हणजे मार्ग अडवला जायचा. जो कोणी येईल, जो काही निरोप असेल, काही काम असेल, तर इथं सांगितलं जायचं. त्याच्यानंतरच त्याला गडावर प्रवेश दिला जायचा. त्याच्याच मागच्या बाजूला रस्ता आहे गडावर जाण्यासाठी. आता इथला जो खडक आहे किंवा इथल्या ज्या काही पायऱ्या असतील त्या काळातल्या सगळ्या पडलेल्या आहेत. वाकडा तिकडा खडक आहे. त्या खडकातनं आपल्याला आता वरती जायचं आहे. आणि ही बघा पूर्ण अशी जागा आहे. या इथे रेलिंग लागल्यात बघा. खालच्या बाजूला पूर्ण दरी आहे. चांगल्या प्रकारे रेलिंग लावल्यात वरतपर्यंत आहे. आणि इथनं अवशेष पण दिसतात आणि बालेकिल्ला पण दिसतो आहे. दाखवतो तुम्हाला. इथे अवशेष आहे बघा. आणि इथे वरती बालेकिल्ला. लोक चालली आहेत, काही येतात ते. आणि या इथे अवशेष दिसले. या इथे बघा. आता माझ्या मागच्या बाजूला प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार. त्याच्या समोरच्या बाजूला काही गडाचे अवशेष पाहायला मिळतात. ह्या ठिकाणी पण जसं खाली आपण मेट पाहिलं तसंच प्रकारचा इथे त्या काळातला छोटासा वाडा असू शकतो. पूर्ण कातळात कोरलेला आहे.
पूर्ण दाखवतो तुम्हाला. आणि जे प्रवेशद्वार आहे ते पण कातळात कोरलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आधी ही जागा बघून घेऊया, त्याच्यानंतर आपण प्रवेशद्वार बघूया कशा पद्धतीचं आहे आणि कशा नाही. आता मागच्या वेळी मी आलो होतो तर ह्या रेलिंगच्या इथून असा गेलो होतो. हा जो रस्ता दिसतो इकडून, या इथे बरोबर प्रवेशद्वार आहे ते. आणि आता रेलिंग लावल्यात कारण त्या साईडला एकदम दरी आहे खाली, त्याच्यामुळे रेलिंग लावून आपण असं यायचं, म्हणजे दोन्हीकडनं मार्ग होते. असं आल्यानंतर हे गडाचे अवशेष पाहायला मिळतात आणि ह्याच्याच मागच्या बाजूला तो दरवाजा आहे. आता अवशेष दाखवतो तुम्हाला. इथे बघा पूर्ण पडझड झाली आहे, पण या इथे भिंत होती अशी, या इथे दरवाजा होता असावं आणि पूर्ण प्रकारचं असं बांधकाम होतं. हे बांधकाम अर्ध दगडात आहे आणि अर्ध पूर्ण कातळात कोरून केलेलं आहे. समोर आपल्याला कातळावरचे घाव दिसतात आहे. या इथे बघा समोर तुम्हाला दिसत असेल, समोर कातळात कोरलेचे घाव आहे ना ते आहेत. या इथे चांगल्या प्रकारची निशाणी आहे. काय हा म्हणजे हे काय आहे, कशासाठी केलं हे माहीत नाही. जे कोणाला माहीत असेल त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा काय आहे म्हणून हे. आणि ही ती जागा आहे. प्रवेशद्वाराच्याच वरच्या बाजूला आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. जर तिथे जायला रस्ता असेल तिथे पण जाऊया, कारण पूर्ण दगडात बांधकाम केलेलं दिसून येतं. या इथून तुम्हाला दाखवतो. इथे बघा हे प्रवेशद्वार आहे. ह्याच्याच वरच्या बाजूला हे असं दगडात कोरलेलं काम आहे, म्हणजे सॉरी दगडात बांधकाम केलेलं आहे पूर्ण. आता ते ठिकाण कसलं आहे काय माहीत नाही आहे. आपण तिथं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आणि या इथे प्रवेशद्वार आहे ते. आतमध्ये आल्यानंतर पूर्ण कातळात बनवलेलं आहे आणि एवढं भव्य दिव्य आहे ना, हे बघण्यासारखं आहे मित्रांनो. कारण पूर्ण कातळ फोडला आहे. देवडी पण कातळात बनवली आहे आणि देवडीच्या आतमध्ये एक छोटंसं कातळात कोरलेलं आहे ठिकाण, तेही दाखवतो. ते पण एक नंबर आहे आणि एवढं भारी बनवलं आहे ना, खरंच बघण्यासारखं आहे. दाखवतो तुम्हाला. हा बघा दरवाजा कसा वाटतो आहे. मी आतमध्ये आलो आहे. पूर्ण कातळ आहे माझ्यावरती, पूर्ण कातळात कोरलेलं आहे. आणि ही ती देवडी आहे, पूर्ण कातळात कोरले. आता या इथे बोर्ड होता कुठला तरी, तो पडला त्याच्यामुळे ते इथे आणून ठेवलं आहे. पूर्ण कातळात कोरलेली. आणि ह्याच्या आतमध्ये पण एक छोटीशी गुहा आहे, पण बघूया. अरे बापरे, डोक्याला एवढीच आहे बघा मित्रांनो. या इकडे पण काय नाही, या इथे पण काय नाही, एवढीच छोटी आहे बघा. एक नंबर आहे. आणि या इथे आपल्याला गडाकडे जायचा मार्ग. अलीकडच्या काळामध्ये गडाचं काम झालं आहे, मार्ग केला आहे, पायऱ्या केल्या आणि ही तटबंदी केली आहे चांगल्या प्रकारे. आता ह्याच्यावरती जे काही मिश्रण वापरलं आहे ते निघतं आहे. आता जर ह्याने एक पावसाळा झेलला तर चांगलंच आहे, नाहीतर अवघड आहे. पण बघूया, चांगल्या प्रकारे तटबंदी केली आहे आणि रस्ता पण चांगला केला आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला एक प्रवेशद्वार लागतं अजून एक, या इथून दिसते, तेही दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघतच असाल, मला प्रत्येक गडावरती असे सवंगडी मिळत राहतात, कोण ना कोणतरी. मी जरी सोलो ट्रेक करत असेल तर मला कोणी ना कोणीतरी भेटत राहते. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया हिच्यापासून. तर तुझं नाव काय? माझं नाव पायल घनसो जाधव. अच्छा. आणि तू कुठली, म्हणजे पुण्यात ये का बाहेर कुठल्या गावाकडनं आली आहेस? मी सातारची आहे प्रॉपर. अच्छा, मग इथे पुण्यात काय निमित्त? आमचं सध्या एज्युकेशन चालू आहे पुण्यामध्ये. अच्छा, तुझं काय नाव? माझं नाव गीतांजली शिवनाथ लखापते. मी पण सातारचीच आहे. मी ते पुण्यात कॉलेजला आहे. अच्छा. आणि मित्रा तुझं? शुभम लखापते. हां. पण कॉलेजमध्येच आहे ते पुण्यातच. अच्छा, तुझं पण नाव गाव सातारा आहे? साताराच आहे. तुझं पण गाव सातारा? हा, नाही, माझं गाव अमरावती वाशिम. माझं नाव अच्छा. रोहन प्रदीप जाधव. हां. मी वाशिमचा आहे अच्छा. आणि पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी आलेलो आहे. ओके. तर आज तिकोना गडावर आलेलो आहे आम्ही. तर मित्रांनो, मी आता वेताळ दरवाजा आहे तिथे येऊन पोचलो आहे. वेताळ दरवाजा कसा आहे कसा नाही ते बघूया. ह्याची थोडीफार गोमुखी पद्धत आहे, थोडीफार, जास्त नाही आहे.
कारण आता काय हे बांधकाम केलं आहे ना त्याच्यामुळे कळून येत नाही. दरवाजा बघा कसा आहे आणि कसा नाही. वेताळ दरवाजा कसा वाटतो ते सांगा. पूर्णपणे असं बांधकाम केलं आहे आणि इथे आल्यानंतर हा आपल्याला वेताळ दरवाजा लागला आहे. थोडासा गोमुखी पद्धतीचा आहे. इथून असं आल्यानंतर असा टर्न आणि समोरच बोर्ड पण लावला आहे वेताळ दरवाजाचा. पूर्ण दरवाजा पडला आहे, तटबंदी वगैरे सगळी पडली आहे. गंमत अशी मित्रांनो की त्या काळातलं तंत्रज्ञान किंवा गड बांधणीचा उपयोग आत्ताच्या काळात पण केला जातो, हे लक्षात ठेवा. ते कसं सांगतो तुम्हाला. इथे बघा सिमेंट लावलं आहे बघा. आता वरचा भाग पडतो म्हणून ह्यांनी खालचा भाग एकदम भक्कम करून घेतला. या इथे काही पायऱ्या केल्यात बघा, इथे दगड दिसत असेल, पायऱ्या केल्यात. या इथे एक तुम्ही पाहिलं गडावरनं जे काही पाणी येणार आहे ना ते इथे बघा त्यांनी चीर करून ठेवली आहे तशी. सेम या इथे पण आहे. असं पाणी बाहेर पडतं. म्हणजे ह्या ठिकाणी जर पाऊस होत असेल तर ते पाणी बाहेर कसं काढायचं, तर ते पायऱ्यांच्या माध्यमातून न जाता, पायऱ्यांना काही नुकसान न होता, ती जी पद्धत होती महाराजांनी, तुम्ही माझ्या काही मागच्या व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याचशा गडांवर तुम्ही पाहिलं असेल, पाणी जाण्यासाठी दरवाज्यातनं काहीतरी सोर्स त्यांनी केला होता. तो ह्या गडावर आत्ताच्या काळात पण केला गेला आहे. विचार करा, त्या काळातल्या जर पद्धती आपण आत्ता यूज केला आपल्या घर बांधकामासाठी, तर आपल्या घर बांधकामाची लाईफ जी आत्ता 50 वर्ष 60 वर्ष जे काय असेल ती किती वर्ष वाढू शकते विचार करा तुम्ही. आता वेताळ दरवाजाच्या आतमध्ये आलो आहे. या ठिकाणी काम चालू आहे. माझ्या उजव्या हाताला इथे सगळं मिश्रण, त्या मशिनरी ज्या आहेत गडाच्या त्या, आणि या इथे अवशेष पाहायला मिळतात, ते सगळे दाखवतो तुम्हाला. आपल्याला वेताळ दरवाजा कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. या इथे बघा गडाचं काम चालू आहे. सिमेंट कालवलं या इथे आतमध्ये त्या मशीनमध्ये. हा आत्ताच्या काळातला चुन्याचा गाणं आहे. आतमध्ये ही देवडी किंवा एक छोटासा वाडा म्हणता येईल आपल्याला. या ठिकाणी पण आहे, या ठिकाणी पण आहे. त्या बाजूला एक बुरुज आहे आणि या इथे बोर्ड लावला आहे वेताळ दरवाजाचा. आता ह्या इथून आत आल्यानंतर तर तुम्ही डावीकडे वळाले तर ह्या बुरुजाकडे जाता आणि उजवीकडे ह्या ज्या आत्ताच्या काळात पायऱ्या बनवल्यात इकडे गेले तर तुम्ही बालेकिल्ल्याकडे जाता. तर आपण पहिलं डावीकडे जाऊया. या इथे वेताळ देवाचं जे ठाणं आहे ते दाखवतो. त्यानंतर आपण बालेकिल्ल्याकडे वळूया. तर डावीकडे आल्यानंतर ह्या मातीच्या ह्याच्यातनं तुम्ही जर पुढं आले चालत तर या इथे आपल्याला ते वेताळ देवाचं ठाणं पाहायला मिळतं. हे बघा, आता त्या काळी मंदिर होतं पण ते पडलं. हे पूर्ण असं झाडाझुडपात तयार केलेलं वेताळ देवाचं ठाणं आहे. मागच्या वेळी आलो तेव्हा हा मार्ग पूर्ण अस्तव्यस्त अवस्थेत होता. आता चांगला बनवला आहे. वेताळ दरवाजातनं डावी घेतली तर वेताळ देवांचं मंदिर पाहायला मिळतं आणि उजवीकडं थोड्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला एक भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते. ती मूर्ती दाखवतो तुम्हाला. पूर्ण कातळात कोरलेली मूर्ती. मित्रांनो, मी आता पोचलो आहे. चपेटदान मारुती म्हणतात. ते का म्हणतात, कशावरनं नाव पाडलं तेही सांगतो. आणि पूर्ण मगाशी सांगितल्याप्रमाणे कातळात कोरलेली भव्य दिव्य मूर्ती बघा. तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही, कारण ही मूर्ती पूर्ण कातळात बनवलेली आणि खूप मोठी मूर्ती आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मूर्ती कशी वाटते कशी नाही मला नक्की सांगा. मूर्ती बघा कशी आहे. आता ते मारुतीचं मंदिर आहे, तिथे एक प्रॉब्लेम झाला.
पुढे रस्त्याचं काम चालू आहे आणि मारुती रायांचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूनेच मी वरती आलो आणि वरती आल्यानंतर अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळाले मला. ते काय काय आहे सांगतो तुम्हाला. या इथे मला चुन्याचा घाणा पाहायला मिळाला आणि काही गडाचे अवशेष. आता आपण जर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही, मारुती मंदिरापासून जर सरळ पुढे गेलो तर आपल्याला हे पाहायला मिळत नाही. तिथे ते काम करणारे लोक आहेत, ते म्हटले हा रस्ता बंद आहे, इथे काम चालू आहे, तुम्ही मंदिरापासून वरती या आणि त्या बाजूने जावा. तर मी कुठून कसं आलो ते दाखवतो आणि ते सांगतो तुम्हाला. हे ते मंदिर आहे, हे जे शेड दिसतं त्याच्या बाजूने पायऱ्या आहेत वरती यायला. त्या पायऱ्यांनी मी इथनं असं वरती आलो आणि वरती आल्यानंतर आपल्याला जायचं ह्या बाजूला. इथे बांध पण लावला आहे बघा. आपल्याला जायचं ह्या बाजूला, ते तिथे बाले किल्ला आहे. तर वरती आल्या आल्या मला चुन्याचा घाणा पाहायला मिळाला. हे बघा चुन्याचा घाणा कसा आहे. हा चुन्याचा घाणा पाहायला मिळाला. आता हा पण पडलेला अवस्था, ते प्रॉपर नाही आहे. आपण बाकीच्या गडांवर पाहतो तसा. या इथे काय अवशेष आहे तुम्ही बघू शकता. हे बघा, या इथे अवशेष आहे काही. इथे गडाचे काय अवशेष, बहुतेक हा वाडा असू शकतो. या इथे प्रॉपरली असा वाडा आहे बघा. आणि या इथे एक हे दिली आहे की दगड काहीतरी लिहिलं आहे तिथं. हे बघा, या इथे काहीतरी लिहिलं आहे त्यांनी. हां, इथे जी दगडं दिसतात आहे मित्रांनो, ह्या दगडांवर कुठेच बसू नका फोटो काढण्याच्या नादामध्ये, कारण हे दगड निसटतात आहे. ह्याच्या खाली काही बेस नाही आहे, पक्का नाही आहे. त्याच्यामुळे ह्या दगडांवर कुठल्याच बसू नका. प्रत्येक दगडावर फुली केलेली आहे, त्या दगडांवर बसायचंच नाही. मुळात कुठल्याच दगडांवर बसू नका, कारण हे सगळे पडलेले दगड आहेत आणि कशात तरी सपोर्ट आणि कशात तरी आधारे ते अडकलेत. जर तुम्ही तिथे जाऊन काहीतरी छेडछाड करसाल तर तो दगड खाली जाऊ शकतो. आणि या इथे ट्रेकिंगसाठी येणारी काही लोक काम करतात, ते प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही दगडांवर बसू नका फोटोच्या नादामध्ये, कसल्या नादामध्ये. त्यामुळे इथे फुल्या आणि तिथे लिहिलेलं पण. आता तुम्ही गडाच्या अवशेष आणि काही रूट पाहिला असेल. मी कुठल्या रस्त्याने आलो आणि गडावरचे जे काय अवशेष आहे रस्त्यात लागणार आहेत, ते गडाचं काम चालू आहे. त्या आवाजाला इग्नोर करा. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला तळजाई माताचं मंदिर, त्याप्रमाणे लेणी आणि तळजाई टाके आणि श्रीरामाचं मंदिर पाहायला मिळतं. पूर्ण कातळात कोरलेलं आहे. तुम्हाला दाखवतो ते कशा पद्धतीने, कसं नाही. मंदिर खूप भारी आहे आणि टाका पण खूप भारी. या इथे एक बाबा राहतात. आता ते आहेत का नाही ते मला माहीत नाही, पण बघूया आपण. मंदिर एक नंबर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला. इथे बोर्ड लावला आहे आणि हे ते टाकं तळजाईचं भारी असं टाक आहे. हिरवगार पाणी झाले सगळं त्याच्यात. आणि या समोरच या इथे ते मंदिर आहे. या इथे आपल्याला दुसरा चुन्याचा घाणा लागला आहे. तो घाणा दाखवतो तुम्हाला, प्रॉपर लेवलला आहे. या इथे मधला जो पॉईंट आहे तो तुटलेला आहे, पण बाकीचा जो चुन्याचा घाणा आहे तो प्रॉपर आणि सगळा आहे. तो दाखवतो. तर आता चुन्याचा घाणा आहे जो माझ्या मागच्या बाजूला बघताय तुम्ही, त्याच्याच समोरच्या बाजूला गडावर जायला चांगल्या प्रकारचा रस्ता पाहायला मिळतो आपल्याला आणि पायऱ्या लागतात. हा जातो बाले किल्ल्याकडे. हा रस्ता आपल्याला बाले किल्ल्याकडे नेतो. या इथून तटबंदी, बुरुज वगैरे प्रॉपरली दिसतात आहे इथून. आता पटकन आपण वरती जाऊ, कारण ऊन डोक्यावर आलं आहे आणि भूक पण जाम लागली, कारण मी नाश्ता वगैरे काहीच केला नाही. गड बघूया वरती जाऊन, गडाचा थोडासा इतिहास माहिती जाणून घेऊया आणि परतीचा प्रवास चालू करूया. ते इथे बोर्ड आहे बघा बाले किल्ल्याकडे. तुम्ही आता मागे बघितलं चुन्याचा घाणा, तिथूनच असा हा रस्ता जातो वरच्या बाजूत बाले किल्ल्याकडे.
एंट्री केली. आतमध्ये आल्यानंतर माझ्या मागच्या बाजूला लेणी आणि त्याच्या खाली पाण्याचा टाका आहे. दरवाजा खूप छोटा आहे मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि पूर्ण बघायला गेलं आताच्या काळात ज्या पायऱ्या बनवल्यात त्या सोप्या आहेत. आणि ज्या जुन्या पायऱ्या म्हणजे मी 1 वर्षापूर्वी आलतो, दोन्ही पायऱ्या होत्या व्यवस्थित, फक्त मध्ये रेलिंग होतं, ते रेलिंग काढण्यात आलं. त्या पूर्ण अशा म्हणजे अंगावर आल्यागत अशा पायऱ्या होत्या. आता एवढं काही वाटत नाही, दम लागला पटकन आलो मी. त्या इथं लेणी आणि पाण्याचं टाकं आहे, वरती बुरुज आहे आणि अजून अशा छातीवर येण्यासारख्या पायऱ्या त्या बघा. अजून वरती जायचं तर तिथे एक बुरुज आणि दरवाजा पाहायला मिळतो आपल्याला. तर इथली लेणी आणि पाण्याचं टाकं बघून घ्या. दरवाजातून आत आलो मी. आत आल्यानंतर हे पाण्याचं टाकं आणि लेणी पाहायला मिळते. आता या इथून पलीकडे जाता येतं आहे, पण मी काय जाणार नाही. ही पूर्ण लेणी कातळात कोरलेली. त्या तिथे एक घर आहे आतमध्ये, ही पूर्ण लेणी. आणि ह्या इथं असं वरती जायला तिथे एक दरवाजा आहे वरती आणि हा बुरुज गडावरचा. या इकडे पण रस्ता आहे जायला. अशा पद्धतीने शत्रूला इथे रोखू शकतो आपण बुरुजावरनं पण. दरवाजा जरी बंद केला तर इथून रोखू शकतो शत्रूला. अशा पद्धतीचं आहे. इथे फलक पण लावला आहे आणि इथे वरती जाण्यासाठी रोप पण आहे. वरती आल्यानंतर एक छोटंसं बुरुजामध्ये बसण्यासाठी किंवा रक्षणासाठी किंवा बघण्यासाठी एक छोटासा खोली म्हणता येईल आपण आत्ताच्या काळामध्ये, ती बनवली आहे. आणि देवडी पण पाहायला मिळते. ही देवडी वरती आहे वरच्या भागामध्ये, ती दाखवतो. आणि या इथून कातळात कोरलेल्या लेण्या म्हणू किंवा गुहा म्हणू त्या हे पाहायला मिळतात. माझ्या मागच्या बाजूलाच दरवाजा आहे आणि बुरुज आहे चांगल्या प्रकारचा, अजून पण चांगल्या अवस्थेत. लेणी आणि ती तेवढी आणि ती छोटी जी जागा आहे ती दाखवतो. या इथून आलो मी वरती आल्यानंतर ही ती जागा मी म्हटलं ती पाहायला मिळते. या इथे बघा कातळात कोरलेलं आहे पूर्ण, घाव दिसतात ते कातळावरचे. आणि त्यावरती तिथे लेणी किंवा गुहा असू शकते. ह्या बाजूला बुरुज आहे चांगला. आणि या इथे आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो. दरवाजात प्रवेश करूया आपण. दरवाजातनं आत आल्यानंतर जो मागं रस्ता दिसतो तो वरती बालेकिल्ल्याकडे जातो. आता तुम्ही दरवाजा आतून पाहिलाच असेल. आणि दरवाजाच्याच जर तुम्ही उजव्या बाजूला पाहिलं तर आपल्याला जी गुहा मी मगाशी दाखवली त्या गुहेकडे रस्ता जातो, तो दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे अशा प्रकारचं इथे बुरुज आहे. आणि या इथून त्या गुहेकडे रस्ता जातो. या इथे पूर्ण जाळ्या वगैरे लावल्या, पूर्ण कातळात कोरलेल्या आहेत बघा. इथे थोडा खड्डा निर्माण झाला आहे. हे बघा, आता ह्या टाक्यांमध्ये पाणी, इकडेच पाणी साठलं आहे, इथे काही पाणी नाही आहे. इथे पण पाणी आहे, पूर्ण पाणी साठलं आहे. कशा पद्धतीचं आहे बघा. हा परिसर आहे. दरवाजातून एंट्री केल्यानंतर तिकडे त्या गुहा, इकडे आल्यानंतर ह्या पायऱ्या लागतात, ह्या बालेकिल्ल्यावर घेऊन जातात. आणि हा जो परिसर, आता त्या बुरुजातून काय दिसतं ते बघूया.
तिथं त्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांनी आपण बालेकिल्ल्यावर जाऊया. बालेकिल्ल्यावर काय काय पाहायला मिळतं ते बघूया. पायऱ्या बघून घ्या. आपण बालेकिल्ल्यावर आलो मित्रांनो. आल्या आल्या आपल्याला महादेव मंदिर पाहायला मिळतं, नंदी महाराज पाहायला मिळतात आणि या इथे असलेल्या गुहा हे सगळं पाहायला मिळतं. बघूया आपण पटकन. या इथून आलो, या इथे काही अवशेष आहे दोन्ही बाजूला. वरती आल्यानंतर आपल्याला मागच्या बाजूला हे महादेवाचं मंदिर, या इथे नंदी आणि महादेवांना काय नाव आहे, वितंडेश्वर महादेव मंदिर आहे. इथे चांगला बोर्ड लावला आहे, कृपया कचरा कुंडीत टाकावा. या इथे गुहा आहेत खाली चांगल्या प्रकारे कातळात कोरलेल्या. या इथे एक, या इथे एक खाली. त्याच्याच बाजूला एक आहे, त्याच्यावरती महादेव मंदिर बांधण्यात आलं आहे, पूर्ण कातळात कोरलेली आहे. वा वा, डॉगी झोपला आहे. आणि या इथे पण एक पिंड आहे बघा. इथे अवशेष पाहायला मिळतात वाड्याचे. इथे मागे बघू शकता तुम्ही वाड्याचे अवशेष आहे. इथं भलं मोठं टाकं आहे पाण्याचं, पूर्ण घाण पाणी झाले. स्वच्छ नाही आहे पाणी, पूर्ण घाण झालं टाक्यातलं पाणी. बारव म्हणता येईल ह्याला, पूर्ण कातळात कोरलेली. आणि हा परिसर दिसतो बघा, कातळातच कोरलेली ही पण. आवाज घुमतोय, घाण खूप झाली. या ठिकाणी बुरुज आहे, ध्वज लावला आपला भगवा. आणि हा त्या तिथे तुंग किल्ला आहे बघा, तुंग किल्ला आहे हा. तुंग कसा आहे, तुंग किल्ला पाहिला का? मी आता बालेकिल्ल्यावरती पोचलो आहे आणि या इथे आपल्याला बालेकिल्ल्यावरचे अवशेष पाहायला मिळतात, ते दाखवतो तुम्हाला. या इथून समोरून आलो मी, त्या तिथे वितंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. माफी असावी, घसा कोरडा पडला आहे माझा, त्यामुळे बोबडी वळती आहे माझी. या इथे बघा ते मंदिर आहे, मंदिराच्याच मागनं मी वरती आलो. वरती आल्यानंतर हे अवशेष पाहायला मिळतात आणि मागे भगवा ध्वज आपला भडकतोय चांगला. आणि या इथे ते अवशेष आहे गडांचे, राजवाड्याचे अवशेष म्हणता येईल आपल्याला. आणि या इथे भगवा ध्वज. तर मित्रांनो, आपण गडाची माहिती आणि इतिहास जाणून घेऊया. तर त्रिकोणी आकारामुळं ह्या गडाला तिकोना असं नाव पडलं. कारण तुम्ही जर, आता माझ्याकडे नेमकं ड्रोन नाही आहे, जर ड्रोन असेल तर तुम्हाला ड्रोनच्या साहाय्याने मी दाखवलं असतं. कारण हा पूर्ण त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे, त्यामुळे तिकोना नाव असं पडलं. दुसरं नाव ह्याला असं आहे, वरती तुम्ही आता महादेवाचं मंदिर पाहिलंच असेल, महादेवाच्या मंदिराला वितंडेश्वर असं म्हटलं जातं. तर त्या महादेवांच्या नावामुळे किंवा त्या मंदिरामुळे ह्या गडाला दुसरं नाव वितंगगड असं म्हणून पण म्हटलं जातं. ते एक झालं. गडाचा इतिहास बघायला गेलं तर हा गड का बांधला किंवा आधी ज्यांच्याकडे कुणाकडे असेल त्याची निर्मिती का केली, तर आजूबाजूचा जो परिसर आहे आपला सह्याद्रीचा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. समोरच तुंग किल्ला आहे, तुंग किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्याला, आता वातावरण क्लिअर नसल्यामुळे दोन्ही किल्ले मी दाखवू शकलो नाही, लोहगड आणि विसापूर आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे 3 किल्ले आपल्याला ह्या इथे पाहायला मिळतात. साधारण ह्या किल्ल्यापासून जर असं पाहायला गेलं 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे. जरी गडाचा इतिहास पाहायला गेलं तर तिकोना गडाचा फारसा इतिहास नाही आहे.
जर 15व्या शतकात आपण जर पाहिलं, अखेरचा मलिक अहमद निजाम शहा याने इसवी सन 1482 ते 83च्या सुमारास तर जुन्नर प्रांतावर जी स्वारी केली, त्या स्वारीत त्यांनी काही किल्ले मिळवले असतील आपले. त्याच्यानंतर त्यांनी लोहगड काबीज केला. त्यानंतर आपला मोर्चा त्यांनी तुंग व तिकोना या किल्ल्याकडे आणला. त्यानंतर इसवी सन 1485मध्ये मलिक अहमद निजाम शहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. त्यानंतर इसवी सन 1697मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात परत आणला. पुढे 11 जून 1665 साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदराचा तह जो आहे, त्या तहामध्ये हा किल्ला देण्यात आला. असं ह्या किल्ल्याची इतिहास आहे. त्यानंतर नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी देण्यात आली. म्हणजे किल्ल्याचे किल्लेदार आपण म्हणू, नेताजी पालकर यांच्याकडे जबाबदारी होती ह्या किल्ल्याची. आणि किल्ल्यावर येण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, जास्त काही तुम्हाला दमछाक होत नाही. किल्ल्यावर पाहण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आता पाहायला गेलं तर पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा, मारुतीरायांचं मंदिर, दुसरा दरवाजा म्हणजे वेताळ दरवाजा, त्याच्यानंतर मारुतीरायांचं मूर्ती, मोठी भली मोठी मूर्ती, त्याच्यानंतर कातळात कोरलेली आहे. त्याच्यानंतर चुन्याचे घाणे 2 आहेत. त्यानंतर या इथे जो 90 डिग्री 80 डिग्रीचे काय म्हणता येईल आपल्याला, त्या पद्धतीच्या पायऱ्या, दरवाजे, त्याच्या आतमध्ये असलेल्या लेण्या असतील, पाण्याच्या टाक्या असतील, परत वरती महादेवाचं मंदिर असेल, नंदी महाराज असतील त्यांची कातळात बनवलेली मूर्ती असेल, महादेवाचं मंदिर असेल, बालेकिल्ला असेल, ह्या अनेक साऱ्या गोष्टी ह्या किल्ल्यावर बघण्यासाठी आहे. प्रत्येकाने ह्या किल्ल्याला भेट द्यावी, किल्ल्याचं रक्षण संरक्षण माहिती गोळा करावी, किल्ला जपावा हीच इच्छा आहे. बाकी किल्ल्यावर तुम्ही काही गोष्टी करू नये, काही गोष्टींना आळा घातला पाहिजे. कचरा असेल, प्लॅस्टिकच्या बॉटल असतील, ह्या करू नये गडांवरती. गडाचं सुशोभीकरण चालू आहे आत्ता, बांधकाम चांगल्या प्रकारे केलं आहे. पायऱ्या वगैरे करतात ते गडावरती येण्यासाठी, रस्ता करतात ते चांगला. गडावरती पाण्याचं तुम्ही ते रामाचं मंदिर असेल ते सांगायचं विसरलो मी, तळजाई देवीचं मंदिर असेल कातळात कोरलेलं, पाण्याचा टाका असेल, ह्या असंख्य गोष्टी तुम्हाला ह्या गडावर पाहायला मिळतात. तर गडावर तुम्ही जर येणार असेल उन्हाळ्यामध्ये तर सकाळी लवकर या आणि 11-12 वाजेपर्यंत रिटर्न खाली जावा. त्यावेळी ऊन बऱ्यापैकी म्हणजे एवढं नसतं. आता नेमका 12:30-1 आता 2 वाजत आलेत, ऊन खूप वाढले, त्यामुळे उन्हाचे तडाखे बसतात आहे. उन्हात जास्त ट्रेक करू नका, कारण बॉडी डिहायड्रेट होती, दमछाक लागतो. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त करून एकाच दिवशी 2-2, 3-3 किल्ले अजिबात करू नका. एकतर करायचं सकाळी, स्टे करणार असेल तर संध्याकाळी गड चढायला सुरुवात करा. 4-5 नंतर गडावरती पोचा, टेंट वगैरे बांधा. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं काय आवरून असेल तर परत खाली जावा. तिकोना गडावर स्टे तुम्ही करू शकता, पण इथली परमिशन घेऊनच स्टे करा. इथे काम चालू आहे आणि जर स्टे करणार असेल, इथे काही कचरा वगैरे करणार असेल, तो सगळा कचरा खाली घेऊन जावा, इथे काहीच ठेवू नका. आलं लक्षात? तर माहिती आणि इतिहास कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल, तो पहिला दरवाजा आहे, तिथे येऊन पोचलो आणि इथूनच माझा आता परतीचा प्रवास चालू होणार आहे. कारण ऊन खूप वाढले आणि लवकरात लवकर जायचं, भूक पण खूप लागली आहे. तर तिकोना किल्ल्याची जी सफर आहे ती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आपली बाईक राईड असेल, तिकोना किल्ला असेल, तिकोना किल्ल्याची माहिती असेल, इतिहास असेल, कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. जय शिवराय लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ट्रॅव्हल विथ निखिलला सबस्क्राईब करायला विसरू तर अजिबात नका. कारण अशाच भन्नाट बाईक राईड असतील, प्राचीन काळातली मंदिरं असतील, त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्रातील सह्याद्रीतील गडकोट असतील, ह्याचे ट्रेकिंगचे व्हिडिओ, गडांचे व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतीलच. तर मी आता इथेच थांबतो, व्हिडिओ इथेच संपवतो. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.